Hello students, very good morning all of you. See, we are learning our topic disaster management from science and technology part 2 10th standard book. पहा आपण तुमचा 10th स्टँडर्डचा डिझास्टर मॅनेजमेंट हा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या टेक्स्टबुक मधला 10वा चॅप्टर बघतोय. या टॉपिकमध्ये मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं तर मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मला वाटतंय कोणता पॉईंट पाहिलेला होता, नेचर अँड स्कोप ऑफ द डिझास्टर. हाऊ द नेचर कसे असते, ओके, किंवा व्हॉट इज द नेचर ऑफ डिझास्टर अँड व्हॉट आर दी स्कोप फॉर दी डिझास्टर ते आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये एकूण 5 फेजेस आपण बघितल्या, एकूण 6 फेजेस आपण बघितल्या आणि त्या 6 फेजपैकी 3 फेजेस आपल्याला खूप महत्त्वाच्या होत्या. ओके, जे सिटिझन्स असतात, कॉमन सिटिझन असतात, त्या कॉमन सिटिझनच्या दृष्टीनं जर का थ्रू दी पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ कॉमन सिटिझन जर का विचार करायचा म्हटला तर 3 फेजेस खूप महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे एक म्हणजे फेज ऑफ इमर्जन्सी, द सेकंड वन इज दी फेज ऑफ ट्रान्झिशन अँड द थर्ड वन इज दी फेज ऑफ रिकन्स्ट्रक्शन. ओके, फेज ऑफ इमर्जन्सी फेज, ट्रान्झिशनल फेज अँड द थर्ड वन इज दी रिकन्स्ट्रक्शन फेज. या ज्या काही 3 फेज होत्या दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट वन. तुम्हाला त्याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाईल. राईट अ शॉर्ट नोट ऑन रिकन्स्ट्रक्शन फेज, राईट अ शॉर्ट नोट ऑन इमर्जन्सी फेज, राईट शॉर्ट नोट ऑन ट्रान्झिशन फेज. तर हे सांगता आलं पाहिजे. व्हॉट इज द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ इमर्जन्सी फेज? द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ इमर्जन्सी फेज इज दी जेवढे पॉसिबल असतील तेवढे लोकांचे प्राण वाचवायचे. ओके, ते काय करायचे ड्युरिंग ॲक्शन पिरियड, हाऊ मच पॉसिबल इफ यू कॅन, जेवढे पॉसिबल असतील तेवढे लोकांचे प्राण वाचवायचे काम करायचे. कुठल्या फेजमध्ये? इमर्जन्सी फेजमध्ये. व्हॉट इज द मेन प्रिन्सिपल ऑफ ट्रान्झिशन फेज? ट्रान्झिशन फेजचं मेन प्रिन्सिपल काय हो तर रिहेबिलेशन ऑफ पीपल ऑर रिहेबिलेशन ऑफ विक्टिम ड्युरिंग दी डिझास्टर फेज. ओके, काय करायचं रिहेबिलेशन ऑफ विक्टिम्स म्हणजे कोण तर आपत्तीग्रस्त जे पर्सन्स आहेत त्यांचं रिहॅबिलिएशन करायचं, म्हणजेच काय हो तर पुनर्वसन करायचं. आणि रिकन्स्ट्रक्शनचं मेन फेज काय आहे तर ही जी काही फेज आहे इट इज व्हेरी हायली कॉम्प्लिकेटेड फेज वन विच स्टार्ट ऑर विच बिगिन्स फ्रॉम ट्रान्झिशनल फेज, ज्याची सुरुवात ट्रान्झिशन फेजपासूनच झालेली असते. फक्त ही थोडीशी क्लिष्ट अशा स्वरूपाची किंवा कॉम्प्लिकेटेड फेज आहे. आणि याचं मेन काय असतं त्याच्या पुढचं जे वर्क असतं ते रिकन्स्ट्रक्शन फेजमध्ये करायचं असतं. रिकन्स्ट्रक्ट, रिक्रिएट. ओके, याचं मिनिंग काय होतं रिकन्स्ट्रक्ट, रिक्रिएट असं आपण सांगू शकतो. पहा, थोडंसं बोरिंग वाटण्यासारखा भाग आहे कारण की सगळं डिस्क्रिप्टिव्ह बोलतोय ना आपण. डिस्क्रिप्टिव्ह जरी बोलत असले तरी मला वाटत नाही की बोरिंग करतोय आपण. ओके, मी जेवढं पॉसिबल असेल, जेवढं शक्य असेल तेवढं तुम्हाला सोप्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करते प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये. ओके, हे सगळं आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं होतं. इन प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर वी हॅव सीन द नेचर अँड स्कोप ऑफ द डिझास्टर. ओके, नाउ in this video lecture we are going to discuss about the very important point from this chapter and that is nothing but the disaster management. ओके, आता डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय बघायचं. पहा, आपण डिझास्टर म्हणजे काय बघितलं, डिझास्टरचे टाईप्स बघितले, डिझास्टरचे इफेक्ट्स बघितले, डिझास्टरचं नेचर आणि स्कोप बघितलेलं आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंट काय असतं, व्हॉट इज दी और what is the pre-disaster phase or what is the pre-disaster management and what is the post-disaster management. म्हणजे pre-disaster management म्हणजे आपत्तीपूर्वीचं मॅनेजमेंट, आपत्तीपूर्वीचं व्यवस्थापन, आणि पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट आपत्तीनंतरचं व्यवस्थापन काय असतं, जसं की प्री वेडिंग शूट आणि पोस्ट वेडिंग शूट. ओके, लग्नाआधीचं, लग्नानंतरचं, लेट इट बी, तो पार्ट सोडून द्या. पण त्याच पद्धतीने आपण बघणार आहे की इथं काय काय ॲस्पेक्ट्स दिलेले आहेत. प्री डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. सी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ मॅनेजमेंट? जसं की मी तुम्हाला सांगितलं, मॅनेजमेंट इट इज अ वन काइंड ऑफ अ ॲक्शन और इट इज अ वन काइंड ऑफ अ काय म्हणत आपण वर्क विच आर डन बाय कलेक्टिवली. ओके, सगळ्यांनी मिळून केलेलं जे कार्य असतं त्याला आपण मॅनेजमेंट असं म्हणतो. मग डिझास्टर मॅनेजमेंट काय म्हणायचं, लेट्स सी. कशाला म्हणायचं, लेट्स सी. सी, डिझास्टर मे बी मेजर और मायनर, इट मे बी शॉर्ट और लॉन्ग, इट मे बी शॉर्ट टाइम और फॉर अ लॉन्ग टाइम, इट शुड बी ओव्हरकम अँड इफेक्टिव्ह. पहा, या वाक्याचा अर्थ काय दिलेला आहे. डिझास्टर मे बी मेजर और मायनर म्हणजे आपत्ती छोटी असू दे, मोठी असू दे, छोटं म्हणजे छोट्या टाईम पिरियडसाठी येणारी असू दे, मोठ्या टाईम पिरियडसाठी येणारी असू दे,
इट मे बी इट शुड बी ओव्हरकम अँड इफेक्टिव्ह. ही कशी असते, भयावह आणि भीतीदायक असते, घाबरण्यासारखी असते, एक भयंकर घटना असते. इट इज अ वन काइंड ऑफ काय म्हणूयात आपण, संकट असतं हे एक प्रकारचं. ओके, सो पहा, देर इज अ क्लोज रिलेशनशिप बिटवीन डिझास्टर मॅनेजमेंट अँड पीपल पार्टिसिपेशन. आता तिथं काय सांगितलेलं आहे, तिथं क्लोज रिलेशनशिप बिटवीन कोणाच्या आणि कोणाच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर पहा, या वाक्याचा अर्थ असा आहे की कोणामध्ये सांगितलेलं आहे क्लोज रिलेशनशिप बिटवीन डिझास्टर मॅनेजमेंट आणि पब्लिक पार्टिसिपेशन. विदाउट पब्लिक पार्टिसिपेशन देर इज अ नो डिझास्टर मॅनेजमेंट टेक्स प्लेस. म्हणजे पब्लिक पार्टिसिपेशन असल्याशिवाय डिझास्टर मॅनेजमेंट करता येईल का, करता येणारच नाही. सो त्या दोघांचं रिलेशनशिप सांगितलं आहे. मग डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, डिझास्टर मॅनेजमेंट इज आयदर प्रिव्हेन्शन ऑफ डिझास्टर, काय हो, प्रिव्हेन्शन ऑफ डिझास्टर, और मेकिंग अरेंजमेंट टू फेस इट, और ॲट लिस्ट टू अचीव द ॲबिलिटीज टू फेस इट. पहा, म्हणजे काय, डिझास्टर मॅनेजमेंट इज आयदर प्रिव्हेन्शन ऑफ डिझास्टर म्हणजे आपत्तीपासून प्रिव्हेन्शन, और मेकिंग मॅनेजमेंट टू फेस इट म्हणजे अशा पद्धतीचं व्यवस्थापन करायचं, आपत्तीला सामोरं जाण्याचं व्यवस्थापन करायचं, और ॲट लिस्ट अचीव द ॲबिलिटीज टू फेस इट म्हणजे अशा पद्धतीच्या ॲबिलिटीज अचीव करायच्या की जेणेकरून आपण त्या आपत्तीला फेस करू. या सगळ्याला कलेक्टिवली डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हणायचं. ओके, नाव डिझास्टर इट इज अ व्हेरी फास्ट प्रोसेस. काय आहे हो, इट इज अ व्हेरी फास्ट प्रोसेस. इन फॅक्ट इट इज अ वन काइंड ऑफ ॲन ॲक्सिडंट. हा काय आहे हो, इट इज अ वन काइंड ऑफ ॲक्सिडंट. जसं की मी तुम्हाला जेव्हा आपण इंट्रोडक्शनचा पार्ट पाहिला होता, मी तुम्हाला करोनाचं एक्झाम्पल दिलेलं होतं, बरोबर ना. किती फास्ट प्रोसेस आहे पहा. आपल्याला समजलं का तरी आलेलं, नोव्हेंबरमध्ये हे सगळं सुरू झालं आणि मार्चमध्ये तर सगळं क्लोज झालं. ओके, म्हणजे हा एक प्रकारचा ज्या काही अख्ख्या वर्ल्डनं फेस केलेला एक प्रकारचा ॲक्सिडंटच होता. सो आपण काय सांगू शकतो, डिझास्टर इट इज अ व्हेरी फास्ट प्रोसेस अँड इन फॅक्ट इट इज अ वन काइंड ऑफ अ ॲक्सिडंट म्हटलं तरी तुम्ही चालेल. डिझास्टर काय आहे, डिझास्टर मॅनेजमेंट काय आहे, आपत्ती होऊ न देणं, आपत्तीपासून प्रिव्हेन्शन करणं, आपत्तीला फेस जाण्यासाठी त्या पद्धतीच्या ॲबिलिटीज निर्माण करणं, आणि हे सगळं कलेक्टिवली किंवा युनिटीनं करणं, याला काय म्हटलं जातं, ही जी काही संघटनात्मक कृती आहे, एकत्रितपणे केलेली कृती आहे, याला आपत्ती व्यवस्थापन असं म्हणायचं बाळांनो. और इट इज ऑल्सो नोन ॲज डिझास्टर मॅनेजमेंट. का आलेलं आहे पहा. आता प्री डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे तर काय समजलं, काय करायचं, एक तर प्रिव्हेन्शन करायचं किंवा ती फेस करायची डिझास्टर, किंवा ती फेस करण्याच्या ॲबिलिटीज कॅप्चर करणे, आणि हे सगळं कशा पद्धतीनं करायचं, विथ द हेल्प ऑफ पब्लिक पार्टिसिपेशन. हे खूप इम्पॉर्टंट आहे, विथ द हेल्प ऑफ पब्लिक पार्टिसिपेशन. देअरफॉर डिझास्टर मॅनेजमेंट आणि पब्लिक पार्टिसिपेशनचं दोघांचं रिलेशन एकमेकांशी आहे असं सांगितलेलं आहे. आता प्री डिझास्टरमध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज येतात, पोस्ट डिझास्टरमध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी येतात हे आपण पाहायचं आहे. प्री डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी, काय करायचं, प्री डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्तीपूर्वीचं व्यवस्थापन, ते काय करायचं, आणि आपत्ती होऊन गेल्यानंतरचं व्यवस्थापन काय करायचं हे आपण पाहणार आहे. लेट्स सी फर्स्ट वन, प्री डिझास्टर मॅनेजमेंट. दिस इन्क्लूड द कंप्लीट पार्टिसिपेशन अँड प्लॅनिंग टू फेस एनी टाईप ऑफ डिझास्टर. व्हेरी इम्पॉर्टंट वन. दिस इन्क्लूड द कंप्लीट participation and planning to face any type of disaster. काय आहे हो, कंप्लीट पार्टिसिपेशन आणि प्लॅनिंग, कुठल्याही डिझास्टरला फेस करण्यासाठीचं कंप्लीट प्लॅनिंग आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होणं, हे म्हणजे काय, तर प्री डिझास्टर मॅनेजमेंट. सी इट इन्क्लूड्स सम पॉइंट्स. आयडेंटिफाय pre-disaster areas. ओके, आयडेंटिफाय प्री-डिझास्टर एरिया म्हणजे कोणकोणते एरियाज आहेत ते काय करायचे. सगळ्यात पहिल्यांदा जे भूभाग आहेत आपत्पूर्वीचे, ते काय करायचे, त्याची ओळख करून घ्यायची किंवा ओळख करून द्यायची. जे मॅनेजमेंटमध्ये लोक असतील त्यांना आयडेंटिफाय दी प्री-डिझास्टर एरियाज. ओके,
आपण असं म्हणू शकतो की आयडेंटिफिकेशन ऑफ प्री डिझास्टर एरिया. सेकंड वन इज दी कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन अबाउट इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर अँड प्रोबॅबल साइट्स ऑफ डिझास्टर. पहा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन अबाउट, कसली इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची? इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर. सी, इंटेन्सिटी म्हणजे काय? ज्या भूभागावरती किंवा ज्या एरियाजमध्ये डिझास्टर होणार आहे त्या डिझास्टरची इंटेन्सिटी आयडेंटिफाय करायची, किंवा ती इंटेन्सिटी किती असेल, किती होऊ शकते, किती इंटेन्सिटीचे डिझास्टर या एरियाजमध्ये होऊ शकतात, या सगळ्याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. आणि काय करायचं तर अँड प्रोबॅबल साइट्स ऑफ डिझास्टर, म्हणजे तेच जे काही प्रोबॅबल साईट की बाबा या ठिकाणी होऊ शकतात. जसं की आपण पाणी बघतो की नाही, बोरवेल मारताना ह्या ठिकाणी पाणी लागू शकतं, हो की नाही. आपण नाही काय त्याला बोलतात, पानाळ्या आणतो पहा, आणि ते पाणी वगैरे चेक करून बघतो, पाणी इथे लागेल का, ह्या खडकामध्ये लागेल का, या जागेवरती लागेल का. तसं जे काही प्रोबॅबल साईट्स आहेत आणि जे काही एरियाज आहेत की जिथं डिझास्टर होईल त्या एरियाची आणि प्रोबॅबल साईट्सची इंटेन्सिटी चेक करायची डिझास्टरची, आणि त्याच्याबद्दलची माहिती कलेक्ट करायची. म्हणजे काय करायची? इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. ओके, क्लिअर झालं. सेकंड. थर्ड वन इज दी गेटिंग स्पेशल ट्रेनिंग फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. काय करायचं? डिझास्टर मॅनेजमेंटसाठीचं असणारं स्पेशल ट्रेनिंग घ्यायचं. ओके, डिझास्टर मॅनेजमेंटसाठी जे स्पेशल ट्रेनिंग असेल ते घ्यायचं आहे. नंतर इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट डिझास्टर मॅनेजमेंट. अवेअरनेस म्हणजे काय? जागरूकता वाढवणे. डिझास्टर मॅनेजमेंटबद्दलची जी काही असणारी जागरूकता आहे लोकांमध्ये, जे काही संदेश पोचवायचे आहेत, जे काही मेसेजेस पोचवायचे आहेत ते काय करणे, त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणे. इट्स ऑल अबाउट दी प्री डिझास्टर मॅनेजमेंट. काय काय सांगायचं सांगते तुम्हाला. द फर्स्ट वन इज दी आयडेंटिफाय दी एरियाज. सेकंड वन इज दी ते जे एरियाज आहेत त्या एरियाची डिझास्टरची इंटेन्सिटीची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. ओके. थर्ड वन इज दी गेटिंग प्रॉपर काय म्हणत आपण ट्रेनिंग फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. अँड द लास्ट वन इज दी इन्क्रीजिंग दी अवेअरनेस. ओके, अशा 4 आहेत. ओके, आता नाव पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. सी, प्रोव्हाइडिंग ऑल टाइप्स ऑफ नेसेसरी हेल्प टू विक्टिम्स ऑफ डिझास्टर. व्हेरी 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 इम्पॉर्टंट वन्स. पहा, पोस्ट डिझास्टर आपत्तीनंतरचं व्यवस्थापन. म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा आपत्ती येऊन गेलेली आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये एका आपत्तीचं एक्झाम्पल दिलेलं आहे बाळांनो. ती म्हणजे दिलेली आहे पुणे जिल्ह्यातील पुणे डिस्ट्रिक्टमधली आंबेगाव इथली माळीण हा जो जिल्हा होता, माळीण हा जो तालुका होता किंवा माळीण हे जे गाव होतं, हे एका इयरला, पहा आता इयर मला आठवत नाही, समवॉट काहीतरी हे असेल 2017 टू 2020 या पिरियडमध्ये जी ती झालेली तो झालेला इन्सिडेंट होता और ती झालेली डिझास्टर होती. आणि ती जी डिझास्टर होती ते लँडस्लाईड झालं होतं. आणि लँडस्लाईड झालं होतं तेव्हा काय झालं होतं, तेव्हा अख्खं जे माळीण गाव होतं ते पूर्णपणे जमीनदोस्त झालं होतं. मग अशा पद्धतीचे जे डिझास्टर असतात ती येऊन गेल्यानंतर परत त्याचं रिहॅबिलिटेशन झालं, परत त्याचं रिकन्स्ट्रक्शन झालं, आणि हे सगळं व्हायला खूप वेळ लागतो. मग त्याच्यानंतरचा जो पिरियड असतो त्यालाच काय म्हटलं जातं, पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. ओके, पहा सगळ्यात पहिलं काय दिलेलं आहे, प्रोव्हाइडिंग ऑल टाइप्स ऑफ नेसेसरी हेल्प टू विक्टिम्स ऑफ डिझास्टर. आता ज्या काही नेसेसरी हेल्प आहे म्हणजे जे काही लागणार आहे नेसेसरी हेल्प ती कोणाला प्रोव्हाइड करायची, तर विक्टिम्स ऑफ डिझास्टर जे काही आपदग्रस्त व्यक्ती आहेत त्यांना ती हेल्प प्रोव्हाइड करायची. पार्टिसिपेशन ऑफ प्रेफरेबली लोकल पीपल सेव्ड फ्रॉम दी डिझास्टर. म्हणजे जे डिझास्टरमधून वाचलेले लोकल पीपल आहेत की नाही त्यांनाच घ्यायचं इन अरेंजिंग दी हेल्प टू विक्टिम. सी, काही जण डिझास्टरमध्ये सापडणार, काही जण डिझास्टरमधून सेव्ह होणार. ओके, जे वाचलेले लोक आहेत त्यांनाच काय करायचं, मदतीला घ्यायचं, त्यांचं पार्टिसिपेशन घ्यायचं. म्हणून तो सांगितलं आहे डिझास्टर मॅनेजमेंट आणि पब्लिक पार्टिसिपेशन या दोघांचं क्लोज रिलेशन आहे. ओके, का ते समजलं. सी, क्विक एस्टॅब्लिशमेंट ऑफ हेल्प सेंटर्स. जे काही मदत केंद्र आहेत त्या मदत केंद्रांची क्विक एस्टॅब्लिशमेंट करायची. म्हणजे जे काही मदत केंद्र आहेत त्या मदत केंद्रांची उभारणी करायची बाळांनो, क्विक एस्टॅब्लिशमेंट. ओके, आफ्टर दॅट काय आहे पहा, डिफरंट टाइप्स ऑफ डिझास्टर्स नीड्स
डिफरंट टाईप्स ऑफ कंट्रोल सेंटर. पहा आता वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या आपत्ती असतात ना त्या वेगवेगळ्या पद्धतींना वेगवेगळ्या पद्धतीचे कंट्रोल सेंटर्स लागतात. कंट्रोल म्हणजे आपण काय म्हणतो, कंट्रोलिंग करणं. प्रत्येक सपोज अर्थक्वेक असेल त्याला वेगळं कंट्रोल सेंटर लागणार, सपोज लँडस्लाईड असेल त्याला वेगळं कंट्रोल सेंटर लागणार. म्हणजे प्रत्येक वेगळ्या डिझास्टरच्या टाईपसाठी वेगळं कंट्रोल सेंटर लागतं. ते काय करायचं, एस्टॅब्लिश करायचं. नंतर कॅटेगरायझेशन ऑफ रिसिव्ड मटेरियल रिसिव्ड फ्रॉम दी कंट्रोल सेंटर. ओके, जे काही मटेरियल आलेले आहे, पहा म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. पहा टी व्हीवरती मध्ये ती रेल्वे अडकलेली होती, त्याच्या बातम्या सांगत होत्या. मग तिथले जे लोकल पीपल आहेत ते काय करणार, लोकल पीपल तिथल्या लोकांना काय करणार, वेगवेगळ्या पद्धतीचे अन्नधान्य असेल, पाणी असेल त्याचा पुरवठा करतात, म्हणजे बिस्किट्स वगैरे ते. मग ते जे मटेरियल आलेलं आहे म्हणजे खायचं मटेरियल असेल, फूड मटेरियल असेल, क्लॉथ्स असेल, आणखी काही लागणाऱ्या वस्तू असतील, इसेन्शियल मटेरियल असेल, त्याचं कॅटेगरायझेशन करायचं आणि त्या पद्धतीनं ते प्रत्येक सेंट्रलवरती कॅटेगरायझेशन त्या मटेरियलचं करून ठेवायचं. नंतर बीइंग ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर डिझास्टर रेस्क्यू, म्हणजे डिझास्टर रेस्क्यूसाठी नेहमी सक्षम राहणं किंवा तयार असणं. कधीही डिझास्टर येऊ शकते आणि कधीही काहीही होऊ शकतं, तर आपल्याला बोलवलं जाऊ शकतं. त्यासाठी नेहमी तटस्थ असणे किंवा नेहमी सक्षम असणे किंवा नेहमी तयार असणे. बीइंग ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर, प्रिपेअर राहायचं कशासाठी, फॉर डिझास्टर रेस्क्यू. हे सगळं कशामध्ये येतं, पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे आणि दोन्हीसुद्धा खूप इझी पॉईंट आहेत. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, तर एक म्हणजे डिझास्टर म्हणजे काय ते आपण आधीच पाहिलेलं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, ओके. इट मेनली कन्सिस्ट ऑफ what is the important part of the disaster management. तर इम्पॉर्टंट पार्ट काय आहे डिझास्टर मॅनेजमेंटचा, पब्लिक पार्टिसिपेशन. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण दोन पाहिले, एक म्हणजे प्री डिझास्टर मॅनेजमेंट, दुसरं पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. विच पॉईंट्स इन्क्लूड्स इन अ प्री डिझास्टर मॅनेजमेंट अँड विच पॉईंट्स इन्क्लूड इन दी पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला 2 मार्कासाठी विचारलं जाईल. ओके, प्री डिझास्टरमध्ये काय येतं, पोस्ट डिझास्टरमध्ये काय येतं, डिझास्टर मॅनेजमेंटची डेफिनेशन विचारली जाईल. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटचे एम्स काय काय आहेत हे पण तुम्हाला विचारलं जाईल. अशा पद्धतीने हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आय होप तुम्हाला समजलं असेल. आजचं व्हिडिओ लेक्चर आपण इथे थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये नेक्स्ट पार्ट पाहूया.